जिन्नांनी सांगितलं की मुसलमान वेगळे आहेत, त्यांचा धर्म वेगळा आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांचं सगळंच काही वेगळं आहे, दे आर ए डिफरंट नेशन, अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि शेवटपर्यंत त्याच्यातून दंगे या ठिकाणी होत झाले. एवढं असूनही घटनेचे आपले जे शिल्पकार आहेत त्या सगळ्यांनी हे मान्य केले की ही थिअरी आम्हाला मान्य नाही आहे. अनेक वादळ निर्माण होतील, समस्या निर्माण होतील, गुंतागुंत निर्माण होत जाईल, तरी परंतु आपल्याला ती घटना हातात धरूनच हे राज्य या ठिकाणचं करावं लागेल. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ धर्मनिरपेक्षता नाही आहे. धर्मनिरपेक्षता ही जाती निरपेक्षता देखील आहे, लिंग निरपेक्षता देखील आहे. पण मित्रांनो, आज परिस्थिती अशी आहे की जात हे वास्तव आहे आणि त्या वास्तवाच्या पलीकडे जाण्याची आपली हिंमत नाही आहे. हे सगळे भेद आहेत. या सर्व भेदाभेदांना भेदून पुढे जाणं म्हणजे धर्मनिरपेक्षता. पण मित्रांनो, आपल्याकडे सुरुवातीच्या काळात तर धर्म एकच होता, वैदिक धर्म, त्याला नंतर हिंदू धर्म म्हणा, नंतर मुस्लिमांचे आक्रमण झाले, इतर धर्मीय लोक आले. पण त्याही काळामध्ये, बुद्धाच्या काळानंतर विशेषतः आणि सुरुवातीच्या काळामध्ये देखील या ठिकाणी जो संघर्ष होता तो वर्णांचा संघर्ष होता, धर्मांचा नव्हता. खरं तर सगळ्याच्या वाट्याला एक धर्म इथे येऊ शकलेला नव्हता, वर्णांचा संघर्ष. आणि याचा विचार बुद्धांनी केलेला आहे. विशेषतः बुद्धांनी वेद नाकारले, बुद्धांनी वर्ण व्यवस्था नाकारली, बुद्धांनी मानव हाच सगळ्या गोष्टींचा केंद्र आहे हे मानलं. बाबासाहेबांनी लोकशाहीचे 3 स्वरूप आपल्या समोर ठेवलेले आहेत: राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही. घटना परिषदेमध्ये त्यांनी केलेलं जे शेवटचं भाषण आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्यात ते विश्लेषण करतात, राजकीय ही जी लोकशाही कशावर आधारलेली आहे? 1 वोट 1 व्हॅल्यू. कोणी टाटा असो त्यालाही एकच मत, आणि कोणी रस्त्यावरचा कामगार असो त्याला देखील मतदानाचा एकच अधिकार आहे. आणि अतिशय क्रांतिकारी विचार आहे. आणि म्हणून मताच्या माध्यमातून आपण राज्य देखील बदलू शकतो, माणसं बदलू शकतो, राज्याचं स्वरूप देखील बदलू शकतो. आणि एका माणसाला तो कुठल्याही जातीचा, धर्माचा काही असो त्यालाही एकच मत. दिस इज सेक्युलरिझम. तर आजच्याही काळामध्ये एखादा कामगार 20 रुपयावर स्वतःची चूल भागवत असेल तर दुसरीकडे एक माणूस या ठिकाणी आपल्या मुलीच्या लग्नावर एकाच दिवसामध्ये 20 कोटी रुपये खर्च करतो. तर याचा मित्रांनो जरा खोलात जाऊन आपल्याला विचार करण्याचा आहे की सामाजिक लोकशाही अतिशय महत्वाची आहे. आणि तिच्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. कामगारांच्याकडे देखील त्यांनी लक्ष दिलेलं आहे. मजूर संघटना किंवा मजूर पक्ष काढण्याचे हेच एक कारण होते. जातीच्या अंधतेतून निर्माण झालेले प्रश्न, धर्मांधतेतून निर्माण झालेले प्रश्न, आणि याच्या पाठीमागे सत्तांधता आहे. सत्तांधता, तिथूनच धर्मांधता, जातींची अंधता, पण मुळातला स्वर्थ आहे. आणि म्हणून आज भ्रष्टाचार कुठल्या टोकाला जाऊन पोचलेला आहे हेही आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी आपल्याला एक स्लोगन दिलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकण्याचं आपण काम करत आहोत. संघटित किती झालोत थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. संघर्ष आपण किती उभा करू शकलो त्याच्यासमोर देखील एक प्रश्नचिन्ह. महाराष्ट्राचाच विचार केला तर त्याच्या आधी महात्मा फुल्यांनी प्रचंड मोठं काम केलं. त्यांनीही वेद नाकारले, जाती व्यवस्था नाकारली, स्त्री हे पुरुषापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे हे महात्मा फुल्यांनी जगात पहिल्यांदा सांगितलेलं आहे. तर आपल्याला या पद्धतीनं पुढे जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून घटना एकमेकांच्या धर्मांवर टीका करून हा प्रश्न सुटेल असं मला नाही वाटत. नाही, खरं तर माझ्या मताने हिंदू धर्मच नाही आहे. तो ब्राह्मण, कुठलाही धर्म करत घ्या, आम्ही ब्राह्मण्यावर टीका करत आहोत, ब्राह्मण या माणसावर टीका करत नाहीत. हे भान बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. धर्माच्या नावावर देखील शक्ती विखुरण्याचं काही कारण नाही आहे. ही जाती व्यवस्था आता सगळ्याच धर्मामध्ये घुसलेली आहे. मुस्लिमांच्या मध्ये अनेक जाती आहेत,
आणि त्यांचेही ते प्रश्न सुटलेले नाहीत. शिखांच्या मध्ये दलित शिखांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ख्रिश्चन मध्ये ख्रिश्चन दलितांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जातीही तिथेही गेलेले आहेत. आणि मग का स्वीकारले त्यांनी? तुम्ही जरूर म्हणाल की हिंदूंचं जास्त प्राबल्य असल्यामुळे हिंदूंचा प्रभाव त्याच्यावर पडला, पण आम्ही स्वीकारल्या म्हणून आम्ही देखील जबाबदार आहोत ना. ज्यावेळेस पार्टिशनचे प्रश्न आले त्यावेळेस बाबासाहेबांनी याचं खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. मित्रांनो, माझ्या समोरचा जो प्रश्न आहे तो मानसिकता कशी बदलायची आहे. माझी मानसिकता तीच ब्राह्मणवादी असेल आणि मी बदलायला तयार होत नसेल, काही उपयोगाचं नाही आहे. तर धर्मनिरपेक्षता ही मूल्यांतरातून निर्माण होऊ शकेल. आज खरी गरज आहे ती मूल्यांतराची. तर हे मूल्य आम्ही स्वीकारणार कसे? आणि मला हे मूल्य स्वीकारावे लागतील. मला खऱ्या अर्थाने जर भारतीय नागरिक मी आहे असं म्हणून घ्यायचं असेल तर मला हे मूल्य स्वीकारावं लागेल. भारतीय समाजाची पूर्ण पुनर्रचना अद्याप झालेलीच नाही. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आम्ही आर्थिक पुनर्रचना करायचा प्रयत्न करत आहोत. सामाजिक पुनर्रचना पूर्ण झालेली नाही. आणि कुठल्या तत्वावर? हीच तत्व आहे: स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेमधलं पंचशील आहे. संघटनेचे सल्लागार माननीय R.U. रंगारी साहेब यांनी या चर्चासत्राचे अध्यक्षीय भाषण करून दुपारच्या सत्राची सांगता केली. प्राध्यापक आनंद गायकवाड यांनी या ठिकाणी शूद्रांच्या हाती राज्यसत्ता होती, ही राज्यसत्ता, त्या राज्यसत्तेमध्ये बुद्धाचं तत्वज्ञान हे सेक्युलर तत्वज्ञान होतं असं त्यांनी आपलं विधान केलेलं आहे. आणि त्यानंतर ब्राह्मणाच्या हातामध्ये जी राज्यसत्ता आल्यानंतर त्या राज्यसत्तेने धर्मांध सत्तेचा वापर करून या ठिकाणी आपली सत्ता कायम केलेली आहे असं एक त्यांचं विधान. विधानाच्या अनुषंगाने त्यांनी न्यायालय सुद्धा काही प्रमाणात या प्रतिक्रांतीला पोषक असे आपले निर्णय देतात, हेही एक त्यांनी आपलं विधान केलेलं दिसतं. मीडिया सुद्धा जबाबदार आहे, त्यांचं विधान आहेच. त्यानंतर डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे यांनी धर्मनिरपेक्षताचं विश्लेषण करताना त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. पण त्यांनी एक महत्वाचा मुद्दा असा मांडलेला होता की धर्मनिरपेक्षता पाळायची असेल तर तुमच्या कार्यालयामध्ये जे घटनाविरोधी सत्यनारायण होतात, तुमच्या कार्यालयामध्ये जे घटनाविरोधी गणपती बसवल्या जातात, त्यांच्या विरोधात आपण काही न करत असल्यामुळे आपण सुद्धा या धर्मांध शक्तीला पोषक वातावरण निर्माण करत आहोत आणि धर्मनिरपेक्षता या तत्वाच्या विरोधात आपली वागणूक आहे असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे. सुरेश खैरनार यांनी अत्यंत मुद्देसूदपणे आपली या विषयावरची मांडणी केलेली आहे. त्यांनी मांडणी करताना 17 कोटी मुसलमान हे धर्मांध शक्तीने असुरक्षिततेच्या वातावरणात आणून टाकलेले आहे आणि ही असुरक्षितता जर आपण त्याच्यातली दूर केली नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी धर्मनिरपेक्षताचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्याकरता सुद्धा त्यांनी कम्युनिस्ट चळवळी सुद्धा जबाबदार आहेत असं आपल्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी मुस्लिमांनी जे अत्याचार केले म्हणून आम्ही त्यांच्यावरती अत्याचार करतो हा जो मुद्दा खोडून काढलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही बौद्ध धर्म नाहीसा करताना तुम्ही जे अत्याचार केले त्याचा हिशोब कोण चुकवणार.
खासदार जनार्दन वाघमारे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे की बौद्धकालीन सेक्युलरिझम होतं आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये धर्मनिरपेक्षता चा नाश करण्याकरता जातीचा नाश लिंगभेद याचा सुद्धा नाश करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. जेव्हा राष्ट्रपतींनी शपथ घ्यावी याबद्दल जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस घटना समितीमध्ये असलेल्या सगळ्या लोकांनी ईश्वराला साक्षी ठेवून मी शपथ घेतो अशा पद्धतीची शपथ घ्यावी असं घटना समितीतील सगळ्या लोकांनी म्हटलं होतं. बाबासाहेबांनी त्यांचं म्हणणं मान्य करण्याच्या पूर्वी त्यांनी आपलं मत असं मांडलं होतं की राष्ट्रपतींनी शपथ घेताना मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून ही शपथ घेत आहे असं विधान मांडलेलं आहे. म्हणून आज राष्ट्रपतीची शपथ घेताना जे स्लिप जातं त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं लिहिलेलं असतं आणि तशाच पद्धतीची शपथ सगळेजण घेतात. याचा अर्थ काय झाला की धर्मनिरपेक्षता हे तत्व हे बाइंडिंग सगळ्यावरती आहे. या बाइंडिंगच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तर जे घटना संमत झाली त्याच्याबद्दल संविधान दिवसाचं आम्ही पालन करू म्हणून तो दिवस साजरा करण्याचा GR सुद्धा काढला. म्हणजे प्रत्येक कार्यालयाने त्या GR प्रमाणे आम्ही प्रारूप म्हणजे धर्मनिरपेक्षता पाळू अशी शपथ प्रत्येक कार्यालयामध्ये झाली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग हा अर्थ होत असताना घटनाविरोधी सत्यनारायण आणि गणपतीची पूजा सुरू जर असेल तर हा पद्धतशीरपणे स्लो पॉयझनिंग ब्रेन वॉशिंगचा प्रकार आहे. त्यावेळेस असं दिसतं की भारताला ही सेक्युलर घटना मान्य नाही. त्यांना या भारताला हिंदू राष्ट्र म्हणून निर्माण करायचं आहे आणि बाबासाहेबांनी या हिंदू राष्ट्राला केव्हाच मान्यता देऊ नका असं आपलं थॉट ऑन पाकिस्तान या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. जागतिक पातळीवरती एक फॅसिस्ट जे ऑर्गनायझेशन्स आहेत, इस्रायलची फॅसिस्ट ऑर्गनायझेशन, भारतामधली ब्राह्मणिझमची फॅसिस्ट ऑर्गनायझेशन आणि वेस्टर्नची फॅसिस्ट ऑर्गनायझेशन या 3 फॅसिस्ट ऑर्गनायझेशनची युती झालेली आहे. या फॅसिस्ट ऑर्गनायझेशननी आपला अजेंडा या क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन सॅम्युअल हंटिंग्टन हा त्यांचा जो ऑथर आहे ज्यूज ऑथर त्यांनी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनच्या नावाखाली ते पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या आधारावरती जागतिक पातळीवरती मुसलमानाच्या विरोधातलं वातावरण या फोर्सेसनी वंशवाद्यांनी उभं केलेलं आहे. या परिस्थितीमध्ये ब्राह्मणिझम त्यांच्या सोबत असल्यामुळे तेच वातावरण भारतामध्ये सुरू आहे. हे आधीपासून आहे. पण फॅसिझमची जननी ब्राह्मणिझम आहे. जगामध्ये जो फॅसिझम गेलेला आहे तो ब्राह्मणिझममुळे गेलेला आहे असे बरेच विद्वान आपल्या लिखाणात मान्य करतात. आणि म्हणून आपल्याला जर या एडिमिशी ब्राह्मणिझमशी भांडायचं असेल तर आपल्या संघटित कामगारांनी आणि आपल्या असंघटित 85% बांधवाच्या सोबत राहून हा ब्राह्मणिझम विरोधीचा लढा, फॅसिस्ट विरोधीचा लढा म्हणजेच धर्मनिरपेक्षतेचा लढा मोठ्या प्रमाणात उभा केला पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपण आपल्या कार्यालयामध्ये जे म्हणजे गणपती पूजन असेल किंवा ज्या सत्यनारायणच्या पूजा असतील त्या बंद पाडल्या तरच त्याची सुरुवात होऊ शकते. अन्यथा वर्ल्ड फोर्सेसच्या सोबत ब्राह्मणिझम टायअप झाल्यामुळे तुम्हाला याच्यातून कितीही प्रयत्न केले तर सुटका नाही. माननीय खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे
प्रसिद्ध साहित्यकार आनंद गायकवाड यांनी आपले विचार आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. सर, सामान्य जनतेला वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत कामगारांबद्दलचे ते फक्त दलितांबद्दल आहेत. आपलं याबद्दल काय मत आहे? मला तसं वाटत नाही. कामगार हा एक वर्ग आहे आणि या वर्गामध्ये अनेक जातीचे लोक आहेत. भारतीय कामगारांच्या संदर्भात बोलायचं असेल तर या वर्गामध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत, पण ते विशेषतः श्रमिक आहेत, श्रम करणारे. आणि केवळ दलितच श्रमिकाचं काम करतात असं नाही आहे. पण हेही खरं आहे की दलित कामगारांवर अधिक विषमता असते आणि म्हणून त्या संदर्भामध्ये ते असं म्हणतात की दलितांनी या संबंधात जागृत होण्याची, संघटित होण्याची गरज आहे. याचा अर्थ बाबासाहेबांनी केवळ त्यांच्यासाठी विचार दिले असं नाही आहे, तर ही चळवळ सगळ्यांच्यासाठी आहे. आजच्या घडीच्या पुढाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारांबद्दलचे आणि सगळेच विचार खरोखर पटतात का? माझ्या बाबतीत बोलायचं असेल तर मला पटलेले आहेत. इतरांच्या बाबतीत मला कदाचित बोलता येणार नाही, परंतु अतिशय महत्त्वाचे विचार आहेत. बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार होते. जे घटना देखील केवळ एका व्यक्तीची नसते, अनेक लोक त्यामध्ये सहभागी झालेले असतात. घटना समितीमधल्या लोकांनी बाबासाहेबांचे विचार मान्य केले नसते किंवा घटना समितीतील लोकांनी देखील पुरोगामी विचार घेऊन चर्चा केली नसती तर घटना अस्तित्वात आली नसती. म्हणून बाबासाहेबांचा पुढेकार आहे. जसा एखादा रथ असतो आणि रथ चालवणारा जो मनुष्य होतो ते बाबासाहेबांनी काम केलं, पण बाकीचे लोक होते पुरोगामी विचाराचे लोक होते, सेक्युलर विचाराचे लोक होते. सगळेच्या सगळे विचार बाबासाहेबांचे कदाचित असणार नाहीत, पण नेहरूंच्या सारखा एक द्रष्टा मनुष्य की ज्याचे 100% सेक्युलरिझममध्ये ज्यांचा विश्वास होता. आणि हिंदू कोड बिल पास करत असताना बाबासाहेब आणि नेहरू हे दोनच होते. ह्या दोनच व्यक्तीने त्यांचं समर्थन केलं पूर्णपणे. तर असे लोक होते आपल्याकडे, कारण समाजवादी चळवळ आपल्या देशात होती, साम्यवादी चळवळ आपल्यामध्ये होती, बहुजनांची चळवळ आपल्याकडे होती. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या संघटना चालवत होते. ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये होती. तर हे सगळे लोक या देशाला, समाजाला बदलू इच्छित होते आणि म्हणून ते विचार महत्त्वाचे आहेत. और इस अधिवेशन के और बाबा साहेब जी के विचारों में क्या समांतर है? ये बाबा साहब की प्रेरणा लेकर इस प्रकार के अधिवेशन हो रहे हैं. उनके विचारों को वो उजागर कर रहे हैं. जैसा कि ये कामगारों का सम्मेलन है, तो बाबा साहब ने कामगारों के लिए क्या किया, कामगारों के बारे में जो क्या विचार व्यक्त किए, उन विचारों को सामने रखकर इस प्रकार के अधिवेशन हो रहे हैं. तो उनसे प्रेरणा लेकर काम हो रहा है. आपके हिसाब से इस अधिवेशन का क्या उद्देश्य है? खैर ये जो सम्मेलन है ये विद्युत कर्मचारियों के बारे में है, लेकिन इस अधिवेशन के मंच पर दूसरे विषयों का भी जिक्र हुआ, जैसे धर्मनिरपेक्षता. एक बहुत अहम विषय है और इस देश को धर्मनिरपेक्ष सही माने में होना चाहिए, इसके ऊपर भी विचार व्यक्त किए ना. तो एक व्यापक भूमिका लेकर काम कर रहे हैं और व्यापक भूमिका लेने की आवश्यकता है. इस देश में जो विषमता है उस विषमता के खिलाफ में लड़ने के लिए ऐसे अधिवेशनों की बहुत आवश्यकता है, बहुत ज़रूरी है. क्योंकि ये जो वर्कर्स है, ये वर्कर्स ऊर्जा के वर्कर है और जिनके पास में फुले शाह अम्बेडकर जैसी वैचारिक ताकत है. और मुझे तो ऐसा कहना है कि इस देश की जितने भी वर्कर्स हैं वो एक जगह पे आएँ और इस देश में जो विषमता चल रही है, अन्याय चल रहा है, उसके खिलाफ में लड़े. और यही संदेश इस अधिवेशन के जरिए सब लोगों तक, कर्मचारियों तक, कामगारों तक जाना चाहिए, ऐसी मेरी अपेक्षा है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि या संघटनेबाबत आपलं काय मत आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे आणि कामगारांनाही सांगितलेलं आहे सगळ्यांना की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे दोन शत्रू तुमचे आहेत आणि या ब्राह्मणशाही व भांडवलशाहीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाजाला, जो शोषित आणि वंचित आहे, पीडित आहे, या सगळ्यांनी एका झेंड्याखाली येऊन या ब्राह्मणशाहीच्या आणि भांडवलशाहीच्या विरोधात लढलं पाहिजे, असा तो संदेश आहे. या जगामध्ये खरोखर धर्मनिरपेक्षता आहे असं आपल्याला वाटतं? जगामध्ये तर मुश्किल आहे सांगणं, परंतु काही काही देश, भारतामध्येच धर्मनिरपेक्षतेची देण आहे
बुद्धाच्या काळामध्येच आपण असं पाहतोय की धर्माधिष्ठित कायदा आणि धर्मनिरपेक्ष कायदा याच्यामध्ये लढे झालेले आहेत आणि आज धर्मनिरपेक्षता जगातली जाऊ द्या, आपण तर केवळ आपला विचार केला पाहिजे. मला आता महाराष्ट्रातच धर्मनिरपेक्षता आहे की नाही याचा विचार पडतो आहे. या महाराष्ट्रामध्ये शासकीय महापूजा होते विठ्ठलाची. हे शासकीय महापूजेचा धर्मनिरपेक्षतेचा काय संबंध आलेला आहे? शासकीय महापूजा शासन जर महापूजा विठ्ठलाची करत असेल तर मला असं वाटतं की त्यांनी मोहरम सुद्धा केले पाहिजे, बुद्ध जयंती केली पाहिजे, त्यांनी नानक जयंती केली पाहिजे. जेवढे धार्मिक जयंत्या त्यांनी केल्या पाहिजे आणि मोहरमच्या दिवशी ताजिये डोले बसवले पाहिजे. लातूर महावितरणाचे अधीक्षक अभियंता माननीय कुर्तडकर साहेब यांची एक आगळी वेगळी मुलाखत आम्ही घेतली. हे जे अधिवेशन भरवलंय त्याबद्दल आपलं काय मत आहे? मी सर्वप्रथम या लातूर जिल्ह्याचा अधीक्षक अभियंता म्हणून आयोजकांचा अभिनंदन करतो, त्याचे आभार मानतो की मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेनं या ठिकाणी लातूरसारख्या नगरामध्ये हे अधिवेशन भरवलेलं आहे आणि हे इतकं सक्सेसफुल केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी लातूरमध्ये सर्व संघटनेचे लोक आली आणि या मोठ्या प्रमाणामध्ये हे अधिवेशन भरवलं. त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनासुद्धा ते इन्स्पायर झालेलं आहे आणि चांगला संदेश असा गेलेला आहे की या ठिकाणी इतर संघटनेचे जे विचार आहेत किंवा संघटनेच्या मागण्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण काही विचारसत्रे या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये चांगला संदेश गेलेला आहे असं मला वाटतं. ह्या माहितीपटाचे आयोजक संघटनेचे वाशी मंडळ शाखेचे उपाध्यक्ष कनिष्ठ अभियंता माननीय अमित महेश गौरी व उपकार्यकारी अभियंता पनवेलचे माननीय मुकुंद महाले साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्याबरोबर आहेत आयुष्यमान अमित महेश गौरीजी आणि मुकुंद महाले सर. अमितजी, तुम्हाला या अधिवेशनाच्या चित्रीकरणाची संकल्पना कशी सुचली? महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनांचे 16वे द्विवार्षिक अधिवेशन होणार याबाबत आम्हाला आधीपासून खूप उत्सुकता होती आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण जर चित्रीकरण करून या अधिवेशनाची DVD जर तयार केली आणि आपण जनसामान्यामध्ये किंवा या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेल्या सभासदांच्या घरापर्यंत पोहोचवली तर त्यांच्या घरीसुद्धा माहिती पडेल की इथे काय काय झालं. पण हे अधिवेशन चित्रीकरण करण्यामागे तुमचं उद्दिष्ट काय होतं? माझा उद्देश असा होता की बरेचदा असं मी बघितलं गेलं आहे की अशा प्रकारच्या होत असलेल्या भव्य अधिवेशनामध्ये लोक दुरून दुरून राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येऊन उपस्थित राहतात, 2 दिवस उपस्थित राहून टिप्पणी घेतात आणि नंतर 2 दिवसानंतर आपल्या घरी जातात आणि आपल्या कामामध्ये हे सगळं विसरून जातात. बरेचदा इम्प्लिमेंटेशन होत नाही. जर आपण असं काय करू शकलो की ह्या चित्रीकरणाचं आपण जर एक DVD बनवून त्यांच्या घरी जर पाठवली किंवा त्यांनी ते बघितली आपल्या कुटुंबियासोबत, ते आपल्या मित्रांना आपण दाखवू शकतात की इथे आम्ही काय केलं, त्यांच्या कुटुंबियांना दाखवू शकतात की इथे आम्ही काय केलं, कसल्या प्रकारचे विषय इथे चर्चेला गेले आणि या माध्यमातून प्रचार प्रसार होऊन जनसामान्यापर्यंत ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मी हे चित्रीकरणाचं काम सुरू केलं. ही संकल्पना डोक्यात आल्यापासून ते चित्रीकरण सुरू होईपर्यंतचा तुमचा अनुभव काय होता? जसं मी सांगितलं की 2 दिवसाआधीच मला ही संकल्पना सुचली आणि संकल्पना सुचल्यानंतर माझी भेट झाली मिस्टर महाले, जे उपकार्यकारी अभियंता म्हणून पनवेल विभागात कार्यरत आहे आणि त्यांच्याबरोबर माझी भेट झाली मिस्टर कुंदन, जे प्रोफेशनल डायरेक्टर आहे आणि जेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं कामाचं की हे होऊ शकतं, त्यानंतर विदाऊट एनी थॉट्स आम्ही एकदम यावर काम करायला आम्ही सुरुवात केली आणि 1 दिवसाआधी रात्रभर प्रवास करून थकलेला त्रास जेव्हा आम्ही अधिवेशनाच्या हॉलमध्ये पोहोचलो, पंडालमध्ये पोहोचलो, त्यावेळेस सगळा नाहीसा झाला होता आणि या चित्रीकरणासाठी आम्हाला सगळ्या लोकांनी मदत केली. त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद पण करतो. धन्यवाद अमितजी. बरं महाले साहेब, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या सगळ्या कामामध्ये तुमची भूमिका काय? महेश गौरी जे आहेत ज्युनियर अभियंता म्हणजे कनिष्ठ अभियंता आमच्याकडे काम करत आहेत आणि त्यांची ही संकल्पना मला खूप आवडली आणि क्रिएटिव्हिटी जी आहे ती माझ्या मनात स्वतः आहे. स्वतः देखील मी क्रिएटिव्ह काम करत असतो. सध्या मी महावितरणची एक डॉक्युमेंटरी बनवत आहे आणि त्याच्यामुळे डायरेक्टर कुंदनजी माझ्यासोबतच होते. तर त्यांनाही सांगितलं तुमच्याकडे वेळ आहे का, तर ते हो ना करता करता म्हटलं सर क्रिएटिव्हिटीला तुम्ही पण होकारच द्यावं असं मला वाटतं आणि महेश गौरींना तुम्ही थोडंसं सपोर्ट करावा
कारण मी आता नवीन ताबडतोब ह्या वेळेला नवीन डिरेक्टर नाही आणू शकत. मी त्यांना गळ घातली, त्यांनी होकार दिला आणि महेश गौरींचं स्वप्न साकार झालं असं मला वाटतंय. धन्यवाद महाले साहेब. मुख्य कार्यालय आणि केंद्रीय उपाध्यक्ष माननीय मधुकर कांबळे साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्यासोबत आहेत वरिष्ठ केंद्रीय उपाध्यक्ष श्री मधुकर कांबळे. आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. सर, आज हमारे सामने एक बड़ी समस्या है, वो है फ्रेंचाइजी. आपका इस बारे में क्या ख्याल है? माझं असं मत आहे की 2003 जो विद्युत कायदा झालेला आहे तो कायदा करत असतानासुद्धा लोकसभेमध्ये मेजॉरिटी नसतानासुद्धा तो कायदा पास झालेला आहे की बरेचसे खासदार अनुपस्थित होते तरी घाईघाईत हा कायदा पास केलेला आहे. आणि सरकारचं म्हणजे केंद्र सरकारचंही धोरण आहे की आपल्या देशामध्ये लोडशेडिंगची समस्या आहे, तर ती लोडशेडिंगची समस्या कुठेतरी संपुष्टात आणली पाहिजे, ग्राहकांना चांगली सेवा दिली पाहिजे असं त्यांचं मत आहे. परंतु हे करत असताना सुधारणा करण्यामध्ये आमचं काही नाही, दुमत नाही आहे, सुधारणा व्हाव्यात. परंतु हे करत असताना जे कर्मचाऱ्यावर किंवा जे मागासवर्गीय समाजावर, मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर किंवा समाजावर, पूर्ण समाजावर जो परिणाम होणार आहेत आणि नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत, तर हे नोकऱ्या संपुष्टात आल्यानंतर कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. कुटुंब उद्ध्वस्त झालं तर देशाचा दुसरा धोका असतो, ती क्रांती होण्याची शक्यता असते. तर ह्या फ्रँचायझीला आमचा सक्त विरोध आहे. ते म्हणतात की फ्रँचायझी आम्ही देतो आहोत, परंतु हे फ्रँचायझी देत असताना आम्ही त्याचं खाजगीकरण करत नाही आहे. फक्त आम्ही कंपनीचा आहे काही पार्ट सुधारणा करण्यासाठी, लाईन लॉस कमी करण्यासाठी किंवा कलेक्शन वाढवण्यासाठी, कलेक्शन एफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि हे आम्ही त्यांना देत आहोत, फक्त चालवण्यासाठी देत आहोत आणि त्यांच्याकडून काही मोबदला आम्ही घेणार आहोत असं गव्हर्नमेंटचं म्हणजे शासनाचंच त्याच्या जे आता जे सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अजेंडामध्येच त्यांनी हे केलेलं आहे की ते ठरावच त्यांनी टाकलेला आहे तो, आणि त्याचा जो इलेक्शनचा अजेंडाच होता, त्यामुळे ते फास्ट त्यांचं सुरू आहे. परंतु आमचा ह्याला सक्त विरोध आहे. सर, भारतामध्ये कर्मचारी संघटना ही असायलाच हवी, पण 20व्या शतकातही मागासवर्गीय कर्मचारी संघटना असण्याची गरज आहे का? ह्या देशाची जी घटना आहे त्या घटनेने काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारा आणि कर्मचाऱ्यांसाठी काही त्याच्यामध्ये कलमदुरुस्त केलेले आहेत. ते आरक्षणचा मुद्दा असो, त्यांचं संरक्षण असो किंवा त्यांचे जे सेवा शर्तीचे नियम असो, तर हे नियम जे आहेत ते तसेच घटनेत जे आहेत नमूद आहेत, तर ते कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त व्हावेत या दृष्टिकोनातून. आणि सध्या जे शासन जे आहे, सध्याचं शासन म्हणजे केंद्र शासन असू द्या किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असू द्या, या देशामध्ये वारे हे पूर्ण मागासवर्गीय विरोधात चाललेले आहेत. कारण पूर्ण देशामध्ये जी विद्युत कंपन्या आहेत किंवा विद्युत मंडळं जी आहेत त्यांचं विभाजन करून त्या कंपन्यात रूपांतर केलेलं आहे. आणि हे जे त्यांचा जो 2003चा जो कायदा आहे, तर तो कायदा पूर्ण हा कर्मचारी विरोधी आहे. आणि मागासवर्गीय संघटना असण्याचं कारण म्हणजे की मागासवर्गीय संघटना जर असेल तरच आरक्षण ते व्यवस्थित राहू शकेल. कर्मचाऱ्यांचे मागासवर्गीय जे समाजावर जे परिणाम होणार आहेत त्याचे त्या कायद्यामुळे, तर तो कायदा संपुष्टात आणण्यासाठी मागासवर्गीय संघटनेची गरज आहे. आणि मागासवर्गीय जे कर्मचारी आहेत त्यांना कुठेही त्याच्या हक्काला धक्का पोहोचू नये म्हणून मागासवर्गीय संघटना असणे गरजेचं आहे. हमारे साथ हैं SK हनवते, केंद्रीय उपाध्यक्ष. आइए उनसे मिलकर कुछ बातें करते हैं. नमस्ते सर. नमस्ते सर, आज जो ये अधिवेशन हुआ उसका उद्देश्य क्या है? एक्चुअली ये हमारे यूनियन का धोरण ही है, हर 2 साल के बाद हम हमारे यूनियन का द्विवार्षिक अधिवेशन लेते हैं. इस अधिवेशन के माध्यम से हम पूरे स्टेट के हमारे एम्प्लॉयज़ हैं, हमारे जो सभासद है उनको कॉल करते हैं और हमारी जो रणनीति रहती है या हमारा जो ध्येय धोरण रहता है 2 साल में हमने क्या किया है और आगे के 2 साल में हम क्या करने वाले हैं, पूरा हम उनको उस माध्यम से बताते हैं. आपके सामने जो महत्वपूर्ण ठहराव हैं, आप उनके बारे में कुछ बताना चाहेंगे? हमारा जो पिछड़े वर्गों के समाज का कर्मचारी का जो बैकलॉग है, और बैकलॉग अभी तक भरा गया नहीं है. 14,600 पद का हमारा अनुशेष बाकी है यहाँ पे टोटल स्टेट में. वो 2002 से अभी तक के भरा नहीं है हमारे व्यवस्थापन ने, और वो व्यवस्थापन ने भरना चाहिए जल्दी से जल्दी. वो ठराव हमने पारित करवा लिया है. आपल्यासोबत आहेत लातूरचे झोनल सेक्रेटरी श्री DK गवळी. आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती गोळा करूया. सर, लातूरमध्ये अधिवेशन भरवण्यामागचं उद्दिष्ट काय?
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारी संघटना आहे. परंतु आमच्या लातूर झोनमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारे कर्मचारी खूप आहेत. पण ते कर्मचारी इतरत्र प्रस्थापित संघटनेमध्ये काम करतात. त्या कर्मचाऱ्याचं म्हणजे मत परिवर्तन करण्यासाठी लातूरमध्ये आम्ही अधिवेशन घेतलो आणि बरेच म्हणजे 50% कर्मचाऱ्यांचं मत परिवर्तन झालं आणि ते कर्मचारी आमच्या संघटनेमध्ये होऊ इच्छितात आणि त्यांना आम्ही सभासदसुद्धा करून घेण्याच्या म्हणजे मार्गावर आहोत. आणि आम्ही जे अधिवेशन घेतलं ते अधिवेशन लातूरमध्ये भव्यदिव्य झालेलं आहे. आपल्यासोबत आहेत कल्याण भांडूप वाशी झोनचे केंद्रीय उपाध्यक्ष श्रीयुत संजय कटारनवरे. आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. सर, तुम्ही एवढ्या लांबून आलात, तर एवढा लांबचा प्रवास करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? मध्यंतरी 23 तारखेला केंद्रीय कार्यकारिणीची आमच्या लातूरमध्ये एक बैठक झालेली आहे अधिवेशन संदर्भामध्ये. त्यामध्ये आमचे केंद्रीय संघटक माननीय अशोक सोनवणे आणि आमचे मुंबई हेड ऑफिसला कार्यरत असलेले आमचे उपाध्यक्ष माननीय मधुकर कांबळे साहेब यांच्यासोबत मी लातूरमध्ये इथं आलो होतो. या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची पूर्ण जागेची पाहणी केली. हा रस्ता वगैरे कसा इथनं येण्याचा रूट वगैरे कसा आहे, सोलापूर मार्गे आपण कसं यायचं, ह्याच्या सगळं आम्ही इन्स्ट्रक्शन घेतल्या. आम्हाला केंद्रीय कार्यकारिणी ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आम्ही अगोदर एक मना रिझर्वेशन केलं. रिझर्वेशन केल्यानंतर आमची एक यादी आम्ही बनवली आणि त्यानुसार आम्ही साधारण या वाशी कल्याण भांडूप आणि आपल्या या सगळ्या या भागातनं साधारण इथं 400च्या आसपास आमचे लोक आलेले आहेत. आमच्या एकंदरीत वसई वगैरे या ठिकाणं 2 बसेस आणि जवळपास 8 लाईट व्हेकल आलेले आहेत. आणि येण्यासाठी तर आम्हाला फार घरातनं पूर्वतयारी करून निघालो, परंतु आम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या पोहोचलेलो आहे आणि अधिवेशनमध्ये आम्हाला फार व्यवस्थित वाटलेलं आहे. जे आम्हाला जे हवं होतं, जे वैचारिक खाद्य हवं होतं, ते आम्हाला इथं पूर्णतः मिळालेलं आहे. हे अधिवेशन घेण्यामागचं उद्दिष्ट सफल झालंय असं आपल्याला वाटतं? हो, निश्चितच. कारण त्याचं कारण असं आहे की या अधिवेशनमध्ये जे आत्तापर्यंत जे विषय जे होते, एवढे सुंदर विषय होते त्या ठिकाणी की जे विषय आपण कधी ऐकले नसणार. ज्या काही प्रस्थापित संघटना ज्या आहेत, ज्या MSEB ज्या प्रस्थापित संघटना आहेत, ह्या प्रस्थापित संघटनाच्या विषय ठेवतात अजेंड्यावरती, तर ते विषय ते नव्हते. संपूर्ण बहुजन वर्ग जो आहे, बहुजन कामगार जो वर्ग आहे, यांच्या संदर्भातले प्रश्न होते आणि त्याच्याविषयी आम्हाला अतिशय चांगलं मौलिक आणि मौखिक आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे. आपल्यासोबत आहेत लातूरचे विभागीय अध्यक्ष श्रीयुत सत्यप्रकाश कांबळे. सर, तुम्ही आयोजन समितीसोबत काम करत आहात. हे काम करताना तुम्हाला काय काय अडथळे आले? अडचणी तशा काय आम्हाला फार आलेल्या नाही आहेत. त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आमचे कर्मचारी बांधव येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. त्यामुळे आम्हाला कोणताही प्रॉब्लेम येथे आलेला नाही आहे आणि जो छोटे मोठे प्रॉब्लेम आलेत ते आम्ही अगदी सहज हसत खेळत ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व केलेले आहेत. धन्यवाद सर. आपल्यासोबत आहेत लातूरचे सर्कल अध्यक्ष श्रीयुत प्रमोद सोनावणे. सर, या चालू असलेल्या अधिवेशनाबद्दल आपलं काय मत आहे? या अधिवेशनाच्या माध्यमातून आमच्या संघटनेची जी विचारधारा आहे ते संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये आणि समाजामध्ये पोहोचवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून, या अधिवेशनाच्या माध्यमातून या लातूर ठिकाणी झालेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संघटनेचं काम करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सभासदांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळं या अधिवेशन या लातूर ठिकाणी झालेलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं झालेलं हे अधिवेशन. या अधिवेशनामुळं संपूर्ण शहरामध्ये एक नवीन असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद सर. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं 16वं द्विवार्षिक अधिवेशन 12 व 13 फेब्रुवारी 2011 रोजी मराठवाड्यातील लातूर येथे यशस्वीरित्या पार पडलं. या संघटनेत असलेले सर्व सभासद अधिवेशन सफल होण्यासाठी दूरवरून लातूरला आले. हे अधिवेशन लातूरला ज्यांनी आयोजित केलं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. जवळजवळ 5000च्या वर जनसमुदायाने इथे उपस्थिती दाखवली. या सर्व कर्मचारी, अधिकारी व अभियंता ह्यांच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व हा माहितीपट तयार करण्यासाठी सर्वांनीच आम्हाला मदत केली.
त्या समस्त जनांचे शतशः आभार. माझं नाव संजय नारायण साळवी, हे माझे सहकारी सूरज चक्रवर्ती आणि हे सोहराब खान. आम्ही इथे नव्या मुंबईमध्ये केपलर इलेक्ट्रिकलच्या नावाने काम करतो. इलेक्ट्रिकल कन्सल्टन्सी आमची. आणि इलेक्ट्रिकल याच्यामध्ये मी टेक्निकल सगळं बघतो, लायझनिंग हे बघतात आणि केसेस, कुठल्या कंपन्यांच्या केसेस वगैरे असतात ते सगळ्या केस हँडल हे करतात. असा आमचा व्यवसाय आहे. ही जी संघटनेची जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये जे त्यांची जी खटपट आहे, डॉक्युमेंटरीतनं जे कामगार एक क्लास 1 अधिकाऱ्यापासून ते क्लास 4 कर्मचाऱ्यापर्यंत